हॅलो फ्रेंड्स सॉरी हाय फ्रेंड्स, माझं नाव आहे सावी सोदेविदापे. आज मी तुम्हाला खूप छान गोष्ट सांगेन. एकदा एक राम होता, अजून एक लक्ष्मण, अजून एक सीता, अजून रावण. तर एका जंगलाच्या ना इथे होता ना, ते हे झाड होतं तिथे होता तो. मग काय झालं, सीताला एक हे दिसलं, काहीतरी पळताना हरिण दिसला. मग ना सीता आहे ना रामाला बोलली की मला ते पाहिजे, तो हरिण. मग राम बोलला ठीक आहे. मग राम बोलला या लाईन पर्यंत जाऊ नकोस. मग एक राक्षस आला, तो सीताला बोलला, काय बोलला की तो बोलत नाही. मग सीताने ना त्या राक्षसाला फ्रूट दिले. त्याने राक्षसाने फ्रूट हातात घेतले अजून ना फेकले. का बरे? अजून फेकले. मग त्याने त्याच्या अंगावर तर काढलं. अरे बापरे. मग सीताला लंकेमध्ये पळवून नेलं. कोणी? रावणने. अरे बापरे. मग पुढे राम आणि लक्ष्मण दोघं आले. ते बघायला लागले सीता कुठे. मग हनुमान आला. आणि बोलला काय झालं. मग ते दोघं बोलले आमची सीता कुठे तरी गायब झाली. अरे बापरे. मग तो हनुमान राम आणि लक्ष्मण गेले लंकामध्ये. ओके. मग तिथे झाड होतं ना, तिथे सीता बसलेली. अजून ना रावण तिच्या पुढे बसलेला. रावण. अरे बापरे. आणि तो काय त्रास देत होता तिला? नाही, तो असा हसत होता. कसा? हसत होता. अरे बाप. आणि सीताला तिथे बांधून ठेवलेलं. पुढे? आणि ती जर हरली ना तर तिच्या बाजूला एक चाकू ठेवलेला. अरे बापरे. मग पुढे? राम, हनुमान, लक्ष्मण, राम आले. ते तिघजण आले आणि बोलले माझ्या सीताला सोड, मग आम्ही तुला हे करेल, मारेल. तो हा पळायला लागला रावण. मग राम अजून हनुमान अजून लक्ष्मण त्याच्या दूरात पळायला लागले. त्यानं पकडलं, त्याची मान कापून टाकली. मग सीताला तिथून सोडलं. मग तो हा परत उठला. कोण? तो रावण. अजून हनुमानच्या शेपूटला आग लावली. अरे बापरे. का? अजून हनुमाने ना पूर्ण लंकाला आग लावत होता. अजून तिथे तर सीता भेटली. मग त्या तिघांनी सीताला वाचवलं. वा वा. संपली गोष्ट. वा सावी, नाईस.